का कुठे चाललोय आपण मूवी? मला असं वाटतं आपण हिंट देऊयात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आता हे बघितलंच आहे तुम्ही, तर तुम्ही गेस करा आता आम्ही कुठे चाललोय ते. ब्लॉग रे ब्लॉग. बोला बोला. गणपती बाप्पा मोरया. काय म्हणालास तू? माझ्या जोकवर रिॲक्ट नाही होणारस तू का? भावाला गेलं तर मी माझ्या गाडी घेऊन मी जाईन, तुला इथे ठेवेन. हा तुझा जेरी घे आणि पळत पळत घरी जा. मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं शिव छत्रपती झालं. मुलीला काय झालं? आपण होत ना. चला पकडू का छत्री? 6:03 वाजले. एवढी थंडी आणि गरम गरम मॅगी. तू तसं बोलून माझं तसं होणार आहे. तर गोविंदा पटत. बासुंदी असते ना, ते बासुंदी गोड आहे. इतका गोड आहे. लाइटर वरले इतका गोड आहे म्हणजे दुधाळाचा. दुधाची गोड दुधाळ म्हणतात. गोड म्हणून की दुधाचा आहे म्हणून. दुधाचा माझ्याला फ्लेवर बासुंदीचा येतोय. म्हणजे मला असं वाटतं तू पिऊन बघ, तुझ्या हातात आहे चहा. मला असं वाटतं आपण फूड ब्लॉगिंग करतो. इसमें ना वो थोडासा. आणि रात्रभर प्रवास करत आम्ही फायनली पोहोचलो पंढरपुरात. फायनली आम्ही आता पंढरपूरला आलो, पोहोचलो. रात्रभर प्रवास केला आणि आम्हाला कुठेच फ्रेश व्हायला जागा मिळत नव्हती. खूप सगळे प्रॉब्लेम्स झाले. मग आम्ही आता एका ठिकाणी आलो आहे. आता फ्रेश होऊ आणि मग तिथून आम्ही रिंगण बघायला जाणार आहोत. आपण ज्याच्यासाठी आलो आहे ते मिळणार आहे ना आपल्याला? रिंगण मिळणार आहे ना आपल्याला? मिळणार आहे ना रिंगण? मला तर आज राहू. झाली आहे पेटपूजा. आता आम्ही करणार आहोत देवपूजा. पालखी कुठे ते बघ. पालख्या वाकडीच्या पुढे निघाले. काय रिंगण संपलंय? शुभ्या, तर आम्हाला कळलंय की रिंगण कालच झालंय. ज्याच्यासाठी आम्ही हा अट्टहास केला होता आणि इथे यायचं होतं, रिंगण तर कालच झालंय. पण आता आम्हाला पालखी मिळणार आहे ज्ञानेश्वर माऊलीची, तुकाराम माऊलीची. जी महत्वाची, जी मेन पालखी असते ती मिळणार आहे आम्हाला. आणि चाललो आम्ही आता तिथे दर्शनाला. बापरे, हे काहीतरी सुरू आहे तिथे. गर्दी आहे. थांबू मी. काढला. खरं तर पालखी मला डोळ्यासमोर दिसत होती. आम्हा सगळ्यांना दर्शन घ्यायचं होतं, पण इतकी गर्दी होती की त्या पालखीपर्यंत पोहोचणं अशक्य होतं. तरी आम्ही खूप प्रयत्न करून पुढे जात राहिलो. पण दर्शन मिळण्यासाठी देवाने पण आमची परीक्षा घेतली. बकरांचा एक प्रॉफिट झाला मला. खालती बघा लागे. तुमचा पण झालं? माझं झालं. आम्हाला पूर्ण दोन्ही हात इकडे उभे राहू ना. आम्हीच भेटलो. मला ढकललं डायरेक्ट बाहेर.
पुढे पुढे दुकान. तर ही आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी. मला पण माहीत नव्हतं, पण इथे जाऊन कळलं की तुकाराम महाराजांची पालखी असते, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असते. आणि खरा ठास खाच होता की त्या एका सेकंदात देवाचे दर्शन घ्यायचे इथं. आणि पालखीत चालत असताना चालता चालता आम्हाला एक ग्रुप दिसला जिथे बायका मस्त नाचत होत्या, फुगड्या घालत होत्या. मग काय आमचाही मोह आवरला नाही आणि आम्ही लगेच नाचायला त्या ग्रुपमध्ये जॉईन झालो. लोकांचा असा समज आहे की मोठ्या मोठ्या पार्टीजमध्ये जाऊन किंवा क्लबमध्ये जाऊन नाचलो तर मज्जा येते, पण एकदा असं भक्तिमय वातावरणात येऊन देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचून बघा. जी मज्जा येते ना ती मोठ्या मोठ्या पार्टीजमध्ये पण येत नाही. आणि या महिलांचा तुम्ही उत्साह बघता ना, ह्या महिला गेले महिनाभर या वारीमध्ये चालतायत, तरी हा उत्साह म्हणजे असं बघून वाटतच नव्हता. कोणाच्या चेहऱ्यावर थकवा नाही, काही नाही, सगळे भक्तीत तल्लीन झाले होते. लिंबू सरबत ब्रेक. आम्हाला लिंबू सरबत बिस्लरीच्या बॉटलमध्ये दिली. पाऊस पडायला लागलाय. रिंगण झाल्यानंतर ते हेलीच्या तालाप्रमाणे हा भेटीला येतो पाऊस. पाऊस आल्यावरची पण मला भिजायचंय. परतीची वाट तुझ्याकडे, तुझ्या दुसरीकडे कुठेतरी जाऊ, तिथे गेल्यावर कळेल. तर आता फायनली आम्ही पंढरपूरवरून निघतोय. कसा होता भूमी एक्सपिरियन्स? छान होता. मला कारण मी आयुष्यात पहिल्यांदा आली इकडे. माझी पण पहिलीच वारी होती. आणि एवढी कल्पना नव्हती की इतकी गर्दी असते. आपण फक्त TV मध्ये वगैरे बघतो की गर्दी आहे, पण ऍक्च्युअल आज त्या गर्दीत जाऊन हे सगळं एक्सपिरियन्स केलं. पण खूपच असं भक्तिमय वातावरण. आणि आज आपण फक्त एक दिवस चालतोय. ही लोक गेले एक महिनाभर चालतायत, पण त्यांची एनर्जी हॅट्स ऑफ, म्हणजे वेगळ्याच लेवलची. आपले आत्ताच पाय दुखायला लागलेत किंवा जड झालेत चालून, पण ते नाचत खेळत मज्जा करत खूपच मस्त. मला वाटतं प्रत्येकाने एकदा तरी वारीत यावं, आयुष्यात भेट द्यावी. भलेही दर्शन नाही झालं तरी वारीमध्ये सामील व्हावं. एक्सपिरियन्स एन्जॉय एक वेगळाच असतो. आता आपण आणि आम्ही कदाचित इथून पुढून चाललोय. कुठे चाललो हे कळायला तुम्हाला पुढचा ब्लॉग बघावा लागेल. पुढे गेलो तर आम्ही हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करू. राईट? येस. बाय बाय.